श्री गुरुचरित्र अध्याय 14 श्री गणेशाय नमः। नामधारक शिष्य देखा विनय सिद्धासी कौतुका प्रश्न करयती विषेका एकचित्त करेसा। जय जयाजी योगीश्वरा सिद्धमूर्ती ज्ञानसागरा पुढील चरित्र विस्तारा ज्ञान होयामासी। उतर व्यवस्थेच्या ब्राह्मणांशी प्रसन्न झाले कृपेसी पुढे कथा वर्तिली कैसी विस्ताराव्या माप्रती। ऐकून शिष्याचे वचन संतोष करे सिद्धापन गुरुचरित्र कामधेनु जाण सांगता झाला विस्तार। एक शिष्या शिकामणी भिक्षा केली त्याचे बोनी तयावरी संतोषीने प्रसन्न झाले पर्यसा। तया सावदेव द्विजासी श्री गुरु बोल संतोषी भक्त हो रे वंशवंशी माझी प्रीती तुझवरी। ऐकून श्री गुरुचे वचन सायदेव विप्र करी नमन माता ठेवून चरणी नतमस्तकी झाला पुन्हा पुन्हा। तुझी महिमा वर्णावयासी शक्ती कैसी अम्मासी मागे नाही का आता तुम्हासी तू कृपा करणे गुरुमूर्ती। ऐसे म्हणते करुणी पुनरपी विनवे करुणा वचनी सेवा करतो द्वार येऊनी महाक्रूरासी। प्रतिसंवत्सरी ब्राह्मणांशी घात करतो जिवेसी याचे करणे अम्मासी बोलवितसे याची। जाता तयाजवळ आपण निश्चय घेईल माझा प्राण भेटी झाली तुमचे चरण मरण कैची आपणासी। संतोषने श्री गुरुमूर्ती अभयंकर आपुली हाती विप्र मस्तकी ठेवी ती चिंता करी न करी म्हणून या भय सांडून तू जावे क्रूर यवना भेटावे संतोषने प्रेमावे पुनरपी पाठविला मापाशी। जोवरी तू परतून येसी आम्ही स्वामी भोनी तो आलिया संतोषी जाऊ आम्ही तुनी। तुझे वंश पारंपरी सुखनानदी पुत्रपौत्री अखंड लक्ष्मी तया घरी निरोगी होती शतायुषी। ऐसा वर लादोन निगे सायदेव ब्राह्मण जेथे होता तो यवन गेला त्वरित तयाजवळी। कालांतक यम जैसा यवन दृष्ट पर्येसा ब्राह्मणा ते पाता कैसा ज्वाला रूप होता जाहला। विमुख होऊन ग्रहात गेला यवन कोपत विप्र झाला भयचकित मनी श्री गुरुसी ध्यातसे कोप आल्या ओळंबयासी कवी स्पर्श अग्रेसी। श्री गुरुपाक्रो होय जासी काय करील क्रूर दृष्ट गरुडाची पिल्यांसी सर्पतो कवने परिग्रासी तैसे तव ब्राह्मणांसी असे कृपा श्री गुरुसी काय खाटे सिंहासी ऐरावत की विग्रासी। श्री गुरु कृपा होय जासी कलिका काळाचे भय नाही ज्याचे हृदय श्री गुरु स्मरण त्याचे कैसे भय दारुण काळ मृत्यू न वादे जाण अपमृत्यू काय करी। ज्यासी नाही मृत्यूचे भय त्यासी यवन तो असे तो काय श्री गुरुपा करून कृपा होय ज्यासी यमाचे भय नाही। ऐसे परी तो यवन अंतपुरात जाऊन चर्षुती केली बक्षित भ्रमित होऊन शरीर स्मरण नाही त्यासी नाही। हृदय ज्वाळा होय ज्याची जागृत होऊन पर्यसी प्राणांतक व्यथेसी कष्ट तसे ते वेळी स्मरण झाले ते वेळी धावत गेल्या ब्राह्मणाजवळी लोळतसे चरण कमळी म्हणे स्वामी तुझी माझा। येथे पाचारिले कवनी जावे त्वरित परतोनी वस्त्रे भूषणे देऊनी निरोप दे आता वेळी देतो वेळी। संतोषनी द्विजवर आला ग्रामा वेग वक्र गंगा तीरी असे वासर श्री गुरुचे चरण रचना देखोनिया श्री गुरुसी नमन करीतो भावेसी स्तोत्र करी भवसी सांगे वृत्तांताद्यंत। संतोषने श्री गुरुमूर्ती तया द्विजा आश्वासती दक्षिणेकेशा जाऊ म्हणते पवित्रस्थानी तीर्थयात्री। ऐकोनी श्री गुरुचे वचन विंदसेकर जोडून न विसंबे आता तुमचे चरण आपण येईन समागमे। तुमचे चरणाविन देखा राहून शकी क्षण एका संसार सागरता तुझी एका कृपा सिंधू। भक्त वसले तुझी ख्याती आम्हा सोडणे काय नीती सवे येऊन निश्चिती म्हणून चिरली लागला येणे परी श्री गुरुसी विनवी प्रभाविसी। संतोषनी विनयसी श्री गुरु म्हणती तेवेळी कारण असे आम्हा जाणे तीर्थे असती दक्षिणे पुनरपी तुम्हा दर्शन देणे संवत्सरी पंचदक्षी। आम्ही तुमचे गावा समपित वास करू हे निश्चित कलत्र पुत्र इष्ट भ्रात मिळवणी पेटा तुम्ही आम्हा न करा चिंता असाल सुखे सकळ अरिष्ट गेले दुखे म्हणून हस्त ठेविते मस्तके भाक देती तये। वेळू समस्त शिष्यासमवेत श्री गुरु आले तीर्थ पाहत प्रख्यात असे वैजनाथ ते राहिले गुरु रूपे। नामधारक विनवे सिद्धासी काय कारण गुप्त व्हावयसी होते शिष्य भवसी त्यासी कोटे ठेविले। इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरू श्री नरसिंह सरस्वती आख्याने सिद्ध नामधारक संवादे क्रूर यवन शासन सायदेव वर